नमस्कार मित्र, दत्ता चौले माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आरटीईमध्ये येणाऱ्या वर्षी म्हणजे 24-25ला बरेचसे बदल झालेले आहेत अशा बातम्या आपण ऐकतोय। वर्तमानपत्रातून असेल, टीव्हीच्या माध्यमातून असेल किंवा यूट्यूब चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओज येतात की आरटीईमध्ये बदल झालेला आहे। परंतु नेमका बदल काय झालेला आहे अशाही बातम्या आल्या आहेत की आता खाजगी शाळेत प्रवेश घेणं अशक्य झालेलं आहे। जी इच्छुक शाळा आहे त्या शाळेला आपण प्रवेश घेऊ शकत नाही। मग सरकारने सरकारी शाळेत आपल्याला ॲडमिशन घेण्यासाठी बंधनकारक केलेलं आहे। झेडपी स्कूल्सवरती ॲडमिशन्स घ्यायला कंपल्सरी केलं आहे। या सर्व गोष्टीमुळे जे पालक मागील 1 वर्षापासून आरटीईची प्रतीक्षा करत होते त्यांच्यामध्ये आणखीन एक निराशाचं वातावरण झालेलं आहे किंवा गोंधळ उडालेला आहे की नेमका बदल काय आहे। आज आपण त्याच बदल जो काही घडलेला आहे किंवा जे काही राजपत्रक सूचना, अधिसूचना किंवा नोटिफिकेशन्स काढलेले आहेत राजपत्रकमध्ये, ती नेमकं एक नोटिफिकेशन आहे, एक बदल आहे आणि तो बदल काय काय सांगतो, त्याचा मूळ अर्थ काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला नवीन आला असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आरटीई आणि आरटीईची ॲडमिशन प्रणाली असेल किंवा डॉक्युमेंट्स असतील, इतर सगळ्या गोष्टींचं प्रॅक्टिकल माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल। चला तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओला की नेमका मोठा बदल झालाय तरी काय आरटीई येणाऱ्या वर्षामध्ये। आपण त्यासाठी सर्वप्रथम मी तुम्हाला माझ्या स्क्रीनवरती घेऊन जातो ज्यामध्ये की नोटिफिकेशन काय म्हणतंय ते आपण पाहूया। स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र शासन राजपत्रक जे की जवळपास 9 फेब्रुवारी 2024ला काढण्यात आलं होतं। त्यामध्ये जे काही आरटीई बद्दल सूचना आहेत आणि सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजेच काय की 2013 अनुसार वंचित व दुर्बल घटकातील 25% प्रवेशाकरिता ज्या खाजगी विनाअनुदानित शाळेच्या 1 किलोमीटरच्या परिसरात शासकीय शाळा व अनुदानित शाळा आहेत अशा शाळा स्थानिक प्राधिकरणाकडून निवडण्यात येणार नाहीत। आपण हा नियम समजून घेऊया की ज्या खाजगी विनाअनुदानित शाळेच्या 1 किलोमीटरच्या परिसरात शासकीय शाळा व अनुदानित शाळा आहेत अशी शाळा स्थानिक प्राधिकरणाकडून निवडण्यात येणार नाही। म्हणजेच काय, थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या खाजगी शाळेत किंवा जी प्रायव्हेट शाळा आहे तुमच्या घरापासून 1 किलोमीटरच्या आत आणि त्या शाळेच्या जवळपास किंवा तुमच्या घरापासून 1 किलोमीटरच्या आतमध्ये ती खाजगी शाळा येतेच, परंतु सोबतच एक सरकारी शाळा किंवा अनुदानित शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळा किंवा एखादी अनुदानित संस्था जी आहे त्या संस्थेची जर शाळा तिथं असेल तर अशा केसमध्ये त्या घरापासून जी काही 1 किलोमीटरच्या आत आहे त्यांना ती खाजगी शाळा निवडता येणार नाही। त्या 1 किलोमीटरची ती खाजगी शाळा सोडली तर तुम्हाला 1 ते 3 किलोमीटरच्या आत जे दुसरा टप्पा आहे त्यामधल्या खाजगी शाळा निवडता येतील। इतकाच काय तो बदल आहे। मग यामध्ये बराच काळ संभ्रम आहे की तुम्हाला फोर्स केलं जातं की जिल्हा परिषद शाळेतच तुमचं ॲडमिशन झालं पाहिजे किंवा सरकार तर आता वेगळंच धोरण आखतंय। असं काही नाही आहे। तुम्ही जर का प्रिफरन्सेस किंवा आवड जी तुम्ही शाळेचं सिलेक्शन करता त्यामध्ये जर तुम्ही जवळपास 1 किलोमीटरच्या आतली जिल्हा परिषद शाळा आणि अनुदानित शाळा जर नाही टाकली तर तुम्हाला ती निवडण्याचा प्रश्नच येत नाही। आणखी होतं काय यामध्ये फक्त की तुम्ही तुमच्या घरापासून जर 1 किलोमीटरच्या आत जी इच्छुक अनुदानित शाळा असेल तर तुम्हाला जर ती पाहिजे असेल, परंतु जर जवळपास 1 किलोमीटरमध्ये जर पुन्हा ही जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळा आल्या तर तुम्हाला ती इच्छुक शाळा निवडता येणार नाही। इतकाच काय तो बदल आहे। मग आता या बदलामुळं नेमका काय परिणाम होणार आहे ॲडमिशन प्रक्रियेवरती हे आपण थोडक्यात पाहूया। होतं काय, मागील वर्षीप्रमाणे दरवर्षी होतं काय की आपल्या घराच्या शेजारी जी 1 किलोमीटर खाजगी विनाअनुदानित शाळा असायच्या त्या शाळेला आपलं प्रिफरन्सेस पहिलं असायचं आणि लॉटरी पद्धतमध्ये पण त्या शाळेला नंबर लागण्याचे चान्सेस जास्त असायचे। त्यामुळं काय व्हायचं की फक्त खाजगी शाळा ह्या भाग घ्यायच्या आरटीईमध्ये। त्यामुळं आपल्याला त्यावेळेस जिल्हा परिषद शाळा किंवा अनुदानित शाळा ह्या सहभाग न घेतल्यामुळं त्यांना निवडायचा प्रश्नच यायचा नाही। आपण जी निवडायचो ती फक्त खाजगी विनाअनुदानित शाळा।
म्हणजे ज्या प्रायव्हेट स्कूल्स आहेत त्याच आपण निवडत होतो आणि मग 1 किलोमीटरच्या आत जर असेल तर लागण्याचे चान्सेस जास्त होते. त्यामुळे पालकांची ही कोशिश असायची की जे भाडेकरार आपण बनवतो किंवा आपलं घर अशा शाळेच्या जवळपास असायला पाहिजे जिथे की आपल्याला घेण्याची इच्छा आहे. त्या अनुषंगाने भाडेकरार बनवले जायचे, त्याच अनुषंगाने घरही घेतली जायची आणि अशा प्रकारे तुम्हाला 1 किलोमीटरच्या आत हे चान्सेस त्या खाजगी शाळेचे वाढले जायचे. परंतु बहुतांश वेळेस असंही व्हायचं की 1 किलोमीटरच्या आत जी शाळा आहे ती शाळा नसायच्या, त्यामुळे आपण 2 ते 1 किलोमीटर ते 3 किलोमीटरच्या आतली आपण शाळा निवडायचो. मी स्वतः 1 ते 3 किलोमीटरच्या आतली शाळा निवडली होती आणि सुदैवाने 2021ला 1 ते 3 किलोमीटरच्या आतल्या शाळेतनं नंबर लागला होता लॉटरी सिस्टममधनं. तर असं नाही आहे की 1 ते 3 किलोमीटरच्या आतली नंबर लागत नाही आणि 1 किलोमीटरच्या आतच नंबर लागतो. मग आता ॲडमिशन प्रक्रियेवरती ह्याचा काय परिणाम होणार आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. जर समजा एखाद्या पालकाचं घरापासून एक इच्छुक शाळा 1 किलोमीटरच्या आतमध्ये आहे, म्हणजे 600 मीटरपर्यंत आहे आणि सुदैवानं समजा दुर्दैवानं त्याच्याच 1 किलोमीटरच्या आतमध्ये आणखीन एक जिल्हा परिषद किंवा विना अनुदानित शाळा असतील, तर तुम्हाला ती शाळा जी तुमची इच्छा असूनही ती शाळा तुम्हाला निवडता येणार नाही. मग त्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार, तुम्हाला एकतर 1 किलोमीटरच्या नंतरच्या ज्या विना अनुदानित शाळा आहेत त्या शाळेमध्ये तुम्हाला प्रिफरन्सेस द्यावे लागणार. किंवा दुसरा मार्ग, मी हा मार्ग सजेस्ट करत नाहीये, परंतु तांत्रिकदृष्ट्या जर हे असं असेल तर त्याला पळवाट ही राहते. तर पळवाट काय असणार आहे, जर तुम्ही भाडेकरार बनवत असाल किंवा तुमचं घर जर दाखवत असाल किंवा आणखीन कुठलं मालकी हक्काचं तुमचं जर पुरावा असेल तर अशा ठिकाणचा दाखवा अभ्यास तुम्हाला पालकांना केला पाहिजे की मी जे घर दाखवतोय त्या घरापासून एरियल डिस्टन्स तुम्हाला मोजायचं आहे, ना की रोड डिस्टन्स. एरियल डिस्टन्समध्ये जिल्हा परिषदची शाळा 1 किलोमीटरच्या आत येते का नाही. जर तुमची ती जिल्हा परिषद शाळा 1 किलोमीटरच्या आत येत असेल तर तुम्हाला ती खाजगी शाळेत प्रेफरन्स देता येणार नाही. त्यामुळं आता भाडेकरार बनवताना नवीन नियमाचं पालन करूनच भाडेकरार बनवा. कसलीच अडचण असेल, ॲक्च्युली टेक्निकल हा विषय एक लाईनमध्ये आहे पण समजायला वेळ लागतोय. नेमकं बदल काय होत आहे, त्या बदलासाठी आपण कसं बदललं पाहिजे याबद्दल एक डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला बनवून लवकरच मी माझ्या चॅनलवरती टाकणार आहे की नेमकं जे घरापासून कशा प्रकारे तुम्हाला शाळा निवडायला लागतील आणि कशा प्रकारे या बदलाला तुम्ही बायपास किंवा त्या बदलाला अनुसरून तुम्ही तुमचे भाडेकरार किंवा घर कसं दाखवायचं याबद्दल डिटेल व्हिडिओ लवकरच बनवणार आहे. त्यासाठी माझी तुम्हाला विनंती आहे, या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा जर काही प्रश्न असतील तर. हा प्रश्न सोडून द्या की ॲडमिशन्स कधी सुरू होतील, कारण त्याचं नोटिफिकेशन ज्यावेळेस येईल त्यावेळेसही व्हिडिओज ऑटोमॅटिकली अपडेट्स होतील. तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला नोटिफिकेशन्स भेटून जातील. कसलेही ह्याच्या व्यतिरिक्त प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. नवीन बदलच्या बाबतीत मलाही तो बदल नवीनच आहे, त्यामुळं आपण एकमेकांना सहकार्य करत ह्या जो काही आरटीचा प्रवास आहे तो सुखकर करू हीच आशा करतो. धन्यवाद.